सहाय्यक फाउंडेशनद्वारे मानसशास्त्रात डॉक्टर प्रतिम पारखे सन्मानित. राहता येथील प्रसिद्ध व्यावसायिक राजेश पारखे यांचे पुत्र प्रतिम उर्फ यश याने 12वी बोर्डात मानसशास्त्र विषयात 100पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम तर 94.17% गुण मिळवून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. या यशाबद्दल राहता येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सहाय्यक फाउंडेशनद्वारे प्रतिमचा सहपरिवार सत्कार करण्यात आला. प्रतिमचे वडील राजेश्वर पारखे, आई वनिता पारखे व आजी श्रीमती विजयाताई पारखे यांचा फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते श्री साई शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सहाय्यक फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्तावित केले. सदस्य रवींद्र धस यांनी राजेश्वर पारखे यांच्या व्यवसायातील संघर्षमय प्रवास विशद करून नीतिमूल्याचे संसार केल्यानेच प्रतिमचे हे भव्य यश प्राप्त केल्याचे नमूद केले. अनिल सातव यांनी यश सारखे यांच्या यशात वडिलांचा समंजस स्वभाव व कठोर परिश्रमाचा अनमोल वाटा असल्याचे सांगितले. सत्काराला आभार मानताना प्रतिम पारखे यांनी वृक्षांनाही भावना असतात हे उदाहरण स्पष्ट करत आपल्या मानसशास्त्राची चुणूक दाखवली. सहाय्यक फाउंडेशनची कार्य हे याला अभिप्रेत आहे असे कसून कौतुकास्पद असल्याचे म्हणाला. राजेश्वर पारखे यांना सत्काराला उत्तर देताना गैरवरून जाते आले. सहाय्यक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावणे म्हणाले, राजेश्वर पारखे यांच्यासारख्या निसर्गप्रेमीच्या पाठबळामुळेच सहाय्यक फाउंडेशन हे कार्य करत आहे. शेवटी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. फाउंडेशनचे जे मुख्य प्रवर्तक आहेत डॉक्टर पानगावणे साहेब यांचे मी आभार मानतो आणि सर्वप्रथम सर्व जे सहाय्यक फाउंडेशनमध्ये असतील, सहाय्योगा फाउंडेशनमध्ये असतील त्या सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही माझा यथोचित सत्कार केला. आणि मला पप्पांकडून कळालं की आपली जी फाउंडेशन आहे, आपली जी संस्था आहे ही वृक्ष संवर्धनासाठी काम करते किंवा निसर्ग संवर्धनासाठी काम करते. आणि खरोखरच मला जेव्हा आपण ऐकतो की वृक्ष संवर्धन हे अनेक संस्था करतात, परंतु पप्पांनी मला सांगितलं की ह्या संस्थेमध्ये वृक्षांना केवळ त्यांचा वाढदिवस देखील साजरा केला जातो की ज्या दिवशी वृक्षांची लागवड केली जाते, लावणी केली जाते, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच दिवशी त्यांना फुगे लावले जातात, रिबीन लावले जातात. जसा मानवांचा किंवा पशुपक्ष्यांचा आजच्या आधुनिक युगामध्ये तरी आपण जे पेट पॅरेंटिंग म्हणतो की जे पशु आपण पाळतो त्यांचे पण वाढदिवस केले जातात. आणि जी संकल्पना आहे की वृक्ष किंवा जे आपण म्हणू शकतो की जो वृक्ष आहे, जे झाड आहे ते फक्त विज्ञानाच्या पुस्तकात सजीव दाखवलं जातं, पण त्याला आपण सजीवाची जी ट्रीटमेंट आहे ती देत नाही. शक्यतो की आपल्याला वाटतं की जे पशु आणि पशु पक्षी आणि मानवांमध्ये जी मज्जासंस्था आहे, नर्वस सिस्टीम, ज्याच्यामुळे आपल्याला इमोशन भावना कळतात, त्यांना कळत नाही. परंतु जर आपण त्यांच्यामध्ये अभ्यास केला की मी जो भाषेवर मला करिअर करायचं, त्याच्यामध्ये भाषाशास्त्रामध्ये जे वृक्ष आहेत, वृक्षाने आपल्यामध्ये काही अंतर असं नाही. वृक्ष केवळ आपल्यासोबत बोलू शकत नाही, पण ते एकमेकांसोबत बोलत असतात. जे केमिकल सिग्नल्स आपण म्हणतो त्यामध्ये ते बोलत असतात. आणि जेव्हा आपण पाहतो की वृक्षांचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषाशास्त्र याने देखील वृक्षांचा अभ्यास केला की वृक्ष एकमेकांसोबत कसा संवाद साधतात. तर मदर ट्री म्हणजे जी मातृवृक्ष असतात त्याचे जे सॅपलिंग्स म्हणजे छोटे छोटे वृक्ष तिच्यातून मुळातून जे उगतात त्यांना ती पोषण करते, जसं मानवांमध्ये असतं तसंच. आणि ज्या अर्थाने की दुसऱ्या वृक्षांना सारख्या जे वृक्ष असतात ते एकमेकांना मदत करतात. समजा जर एका वृक्षावर समजा जर आपण म्हणू शकतो पेस्ट म्हणजे जे किडे पडले किंवा त्याच्यावर काही हल्ला झाला तर ते वृक्षांची जी केमिकल्स असतात ती मातीमधून जाऊन दुसऱ्या वृक्षाला समजतात. हे भाषाशास्त्रामध्ये जे आहे याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणून ही खूपच आपण म्हणू शकतो की प्रशंसनीय अशी आहे. आणि आपण जर पाहिलं तर वृक्ष
वृक्षांना जी आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या वृक्षांना फार महत्त्व देण्यात आलेलं आहे. कारण की मला 12वीला हिंदीचे जी पाठ्यपुस्तक होतं त्यामध्ये एक धडा होता डॉक्टर मुकेश गौतम यांचा. डॉक्टर मुकेश गौतम यांनी पेड़ हौसला है, पेड़ संत है, पेड़ जे आहे जे झाड आहे त्याला मानवी गुणांनी संबोधलेलं आहे की पेड़ आपल्याला हौसला कसं देतं, की पेड़ धैर्य कसं देतं. तर आपण पाहिलं तर कितीही वारं वादळ आलं आता तर कधीही होतंय निसर्गामध्ये, कारण की मानवाने जे धुमाकूळ केलेला आहे त्याच्यामुळे कधी पण आज पाऊस पडतोय, कधी ऊन पडतंय, काही होतंय. तर त्यामध्ये झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप कमी झाडं मुळापासून पडतात तर जास्तीत जास्त झाडं टिकून राहतात हे आपल्याला शिकवतं. पेड़ संत आहे. संत कसं काय, जर आपण पाहिलं संतांचं सर्वात महत्वाचं जे गुणधर्म असतो तो म्हणजे देणं. आता आपल्या शिर्डीमध्ये साईबाबांनी जे आपल्याला शिकवले की त्या म्हणजे तुम्ही द्यायचं जे शिकवलेलं आहे संतांकडून शिकवण्यात आलेलं आहे. डॉक्टर मुकेश गौतम यांनी झाडांना दधीची, जर आपल्याला माहिती असेल पौराणिक कथांमध्ये दधीची यांचा उल्लेख आहे. दधीची म्हणजे ज्यांनी आपल्या स्वतःच्या अस्थी वज्रास्त्र बनवण्यासाठी दिले होते त्यांना जसं झाड आपलं स्वतःचं सर्व शरीर सर्व अंग, आज माझ्याकडे जे फुल आहे ते झाडाचंच अंग आहे, त्याच्यामुळेच माझा सत्कार आदर सत्कार होऊ शकला आहे. आणि खरोखर जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण संत तुकारामांनी जसं आपल्याला सांगितलेले आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. आपल्या मानवी जीवनामध्ये आपले सोयरे तरी एक वेळ स्वार्थी रीतीने आपल्यासोबत राहतील पण वृक्ष कधीच स्वार्थी रीतीने वागणार नाही. तरी पण ते आपल्याला जो प्राणवायू आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे ते आपल्याला देतीलच. आणि जर आपण पाहिलं तर वृक्षामधून जर आपण पाहिलं तर आपल्याच भारतीय भूमीतील एक पुत्र म्हणजे सिद्धार्थ गौतम म्हणजे गौतम बुद्ध यांच्याकडे जर पाहिलं त्यांना जे आपण त्यांच्या कथेचा अभ्यास करतो त्यांना बुद्धत्व कुठे प्राप्त झालेले कोणी सांगू शकेल का? बोधी वृक्षाखाली प्राप्त झालेले, बरोबर. त्यानंतर आयझॅक न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाचा विशेष म्हणजे राजोपासनाबद्दल मला सुरुवातीला वृक्षावर पण आपण जेव्हा सुरू केलं तर ते स्वतः एक वृक्ष घेऊन आले होते. रणी होऊन म्हणून मला त्यांनी सत्कार केला की आजही विसरत नाही की ही जी सुरुवातीला जी शब्दास्केत राजू तुम्ही दिली तुमच्या सारख्यांनी त्यामुळे आज आत्तापर्यंत कार्य इथपर्यंत चाललेलं आहे. ते आम्ही केलं हे काही खूप नाही आहे, पुन्हा स्वतः येत नाही. तर आणि यश बाकी तुमच्यावर सर्व बोलले. मला एकच तुला एक विनंती करायची आहे की तुला वेळ येणार नाही. तुझं जे यश आलेलं आहे तुझं कष्ट चित्त चिकाटी याच्यामध्ये तू केलेलं आहे पण त्यामध्ये तुझे आई वडील आजी म्हणजे कुटुंब त्यांनी जो त्याग केलेला आहे परिश्रम घेतले त्याची विसर पडू देऊ. कारण मुलांना मोठं करताना आजच्या धक्काधक्की जीवनामध्ये बघितलं की फीज वाढलेली आहे. शाळेमध्ये प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना पुस्तकं पाहिजे, कपडे पाहिजे. तर आई वडील आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षावर पाणी सोडून मुलांसाठी ते देत असतात. का तुमचे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस पण निष्ठीर स्वभाव कोपर खेळ्यात आणि शाब्दिक वाट्या करणारा माणूस, कोट्याधीश मनाचा माणूस पण सर्वसामान्य कुटुंब. मोठ्या मुलीला शिकवताना बऱ्यापैकी त्यांच्या बाजूला येतात आणि त्यांच्या एकदम अंतर्मनात गोष्ट माझ्यावर म्हणजे मोकळपणे बोलतो. मोठ्या मुलीने शिकवताना अगदी गळ्यातलं सौभाग्याचं देणं मोडून त्यांनी त्या मुलीचं शिक्षण केलेलं आहे. अशा परिस्थितीतला माणूस संघर्ष करून दोन्ही मुलांना उत्तम प्रकारे शिकवलंय. यशही चांगल्या मार्क्सने पास झाला. म्हणजे अगदी किचकट विषय आहे सायकॉलॉजी. प्रत्येकाची मन मनोभूमिका अशा विषयामध्ये त्यांनी 100 पैकी 100 मार्क मिळवले. म्हणजे त्या कुटुंबाची मानसिकता आपल्या ध्यानात येते. योगदान तुम्ही दिलेलं आहे साहेब दिले असते रुमेश दादा, ते योगदान किती भरून पावलेलं आहे ते कळत. ते वृक्ष कम्प्लीट असं त्याला कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर ते गेलं असतं म्हणजे आज तिथं वृक्ष नसतं. आणि ही गोष्ट मी रविदादाला सांगितली, सरांशी बोललो, आपल्या समोरची चर्चा झाली आणि आज ते झाड या उन्हाळ्यामध्ये डामाडोमाने उभं आहे. फार मोठं डेव्हलप झालं.
आणि सर्व प्रवासी त्या झाडाखालीच उभे राहतात. हा फार मोठा आशीर्वाद आपल्या फाउंडेशनला आहे. स्टँडच्या आतमध्ये जात नाही, लिंबाची गार सावली आहे. सावली आशीर्वादाची असते, सावली परिपक्वतेची असते, सावली सेवेची असते. थँक्यू. साहेबांचे माझे म्हणजे असं भिंतीला भिंत यावी, पण कधी कुठल्या प्रकारचा इतका किचकट व्यवसाय असताना देखील बीड, गेवराई, उस्मानाबाद, मराठवाडा झाला, इकडं लांब लांबचे लोक येतात त्यांच्याकडं, पण कधीही आवाजाची जी लेवल आहे ना ती कधी वाढली नाही. प्रत्येकाशी प्रामाणिकपणे कामाचा नाही तर मग साधा माणूस ठोकाली तर नव्हतं, त्याच्या 17 भांडणं होतात काही लोकांची. पण इतका अवघड विषय असून सुद्धा आम्हाला 20 ते 22 वर्षात त्यांचा इतका चांगला अनुभव आला. अशा कुटुंबाची आमची ओळख झाली. रवी भाऊ झालं, गाडेकर सर झालं, पांजावाणे सर झाले, आपले बबलू भाऊ झालं, यांचे सुद्धा फार जवळचे संबंध आहे त्यांच्या. अशा कुटुंबामध्ये यश तू आता जे पुढचं तुझं भाग्य आयुष्य त्यांना म्हणजे जास्तीत जास्त कसं यश मिळवता येईल एवढं लक्ष दे. या प्रसंगी योग गुरु सुरेश भिंगारदेवे, माजी नगरसेविका अनुराधा दशरथ तुपे, नीलम शेनुके, सुनीता बोबडे, कल्पना खर्डे, ॲडव्होकेट गोरखनाथ दंडोते, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, मोहनराव तांबे, बबलू फटांगरे, रंगनाथ सदाफळ, विठ्ठल निर्मळ, उमेश लुटे, अनिल सातव, शिवाजी पोटे, सुभाष दंडोते, कैलास चनुके, अंकुश गांधी, बाळासाहेब तारगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. RCD न्यूज राहता.